We are going to Hi. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज मी ब्लॉग बनवते पुन्हा एकदा, खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. गणपती नंतर डायरेक्ट हाच ब्लॉग येतोय. आता आम्ही जातोय फिरायला. फॅमिली जाते माझी, आम्ही 25 लोक आहात, सगळे रिलेटिव्ह आहेत माझे, आणि आम्ही जातोय उज्जैनला. तर चला या, तुम्हाला सगळं दाखवते. आणि खूप घाई झाले आणि नेहमीप्रमाणे फिरायला जायचं बोललं की माझ्या चेहऱ्याची पूर्ण वाट लागते, तशी माझ्या चेहऱ्याची वाट लागलेली आहे. तर या, सगळे पॅकिंग वगैरे झाले आणि आम्हाला जायचंय CST ट्रेन पकडायला. खूप लेट झाला, आता आम्ही जातोय धावत ट्रेन पकडतोय. तर इथे खूप घाई आहे बघा. नाही, हे चप्पल नाही घालणार आहे मी. तर माझी फॅमिली सगळी तयार आहे. तर गाई चला भेटूया डायरेक्ट ट्रेनमध्ये. हा माझा आउटफिट आहे, खूप सुंदर असा. तू बॅग का नाही पकडणार? नाही, तुझे पण कपडे नाही, मी नाही पकडणार. पकडणार सोडणार. हा सोड. हा बघा, हा बघा. अरे ना पप्पा, हा बघा बाबा, बॅग ठेवून आलाय. बिंडो काही काय तू? अरे हळू चला, माझी हिने चालायला होत नाही. अरे अरे 1 2 3 4 5 आणि 6. आम्ही 6 लोक एका रिक्षात बसलो. अर्धी डझन बघा, मांडीवर बसलेत एकमेकांच्या. आम्ही पहिला फॅमिली होतो तेव्हा, फॅमिली आता पण फॅमिलीच आहे. तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पप्पा सगळ्यांना एकाच रिक्षात बसवायचे. तसं आता पण एकाच रिक्षात बसवलं, कारण आम्हाला खूप लेट झाले आणि दुसरी रिक्षा नव्हती म्हणून आम्ही एका रिक्षात बसलो, बस बाकी काही नाही. सो गाईज, आता आम्ही जातोय महाकालला. ट्रेन आमची निघालेली आहे आणि खूप एवढे सगळेजण आहेत आणि अर्धे अजून बाकी आहेत. इथे थोडे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी झालेत. सगळ्यांची सेट वेगवेगळे असल्यामुळे एवढेच जण दिसत आहेत. उतरल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. आता सध्या ह्यांनाच भेटा. ही माझी पूर्ण फॅमिली आहे, रिलेटिव्ह वगैरे सगळे. हे बघा, अर्धे इथे आहेत. अरे इथं पण आहे. कुठे आहेत? हे बघा काका, हे माझे काका आहेत, हे माझे दादा आहेत, ही माझी मावशी आहे. हा, इथे अर्धे लोक बसलेत. एवढी सीट खाली असताना माझ्या सीटवरच सगळी गर्दी झाली. हे चुकीचं आहे, असं काय नाही, असं काय नाही. गणपती बाप्पा हाय. एवढी नको मला. गाइस, डिनर टाइम. गाइस, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आणि आमची स्टेशनातून आलं नाही आहे. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू. मग मी डायरेक्ट उतरल्यावरती दाखवतो तुम्हाला. आता सगळे जरा उठले, सगळ्यांची तोंड बघा. एवढी थंडी आहे ना इथे, खूप थंडी. मनाली सारखी थोडी. माझे हालतच खराब झाले गाईस. दिसत नाही समोर मला. चांगले सगळेजण ब्लँकेट घेऊन झोपले होते आणि मी थंडीने कुडकुडून झोपलो. एवढी थंडी वाजते इथे. वाव, आता उजेड कसं काय आला? गाईज, आता आम्ही खांडवाला पोचलेलो आहे आणि इथून आम्ही लोकल पकडले. लोकल मध्ये लोकल बघा. हे लोक मंदिरात जातात ओंकारेश्वरला. तर तिथे ते लोक जायच्या आधी भजन वगैरे करतात, तर ते भजन करतात. आणि आता सर्वात आधी आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरला. आता ही लोकल पकडले. लोकल आम्हाला लवकर पोहोचवणार आहे म्हणून आम्ही लवकर पकडले. तुम्ही इथे कधी आलात तर खांडवावरून लोकल पकडायची. लोकलवरून जवळ आहे. थांबा, तुम्हाला माझा आवाज येणार नाही, मी थोड्या वेळात सांगते. आता आम्ही उतरलोय इथे. कोणतं स्टेशन आहे? सनावदला उतरलोय आम्ही. डायरेक्ट खांडवावरून डायरेक्ट ट्रेन पकडली सनावदला. आता इथून लोकल ट्रेन पकडली. इकडे लोकल ट्रेन भेटते आणि 50 रुपये तिकीट आहे याची. इथून तुम्ही एक अरे मम्मी, इथून खूप जवळ आहे ओंकारेश्वर मंदिर. 16 किलोमीटर आहे. इथून आता आम्ही बसने जाणार आहे.
तर या बघू आणि थोड्याच वेळात मी सगळे दाखवते तुम्हाला किती जण आमच्यासोबत आलेत वगैरे. गाईज आता माझी बहीण थोडा अँकरिंग करणार आहे. नाही ती मला खूप ज्ञान देत असते तर मग आज आता मी तिला बोलत येणार आहे प्रॉपर शब्द. आता आम्ही सनावद स्टेशनला उतरलोय लोकल मधून आणि टेम्पो पकडलाय म्हणजे टमटम पकडले. याची तिकीट किती आहे? तिकीट किती आहे? एकाचे 30 रुपये. एकाचे 30 रुपये डायरेक्ट ओंकारेश्वरला पोहोचवणार. 30. आणि इथे बघा किती लोक बसवलेत कोंबून 30 रुपये तिकीट आहे सगळं. हा मॅडम बोला 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 ना. 30 रुपये तिकीट. आता याच्या पुढचा ब्लॉग मी माझी बहीण करणार आहे अंकिता बरक. इथे सगळे गर्ल्स आहेत आम्ही. आता इथे आम्ही सगळे गर्ल्स फ्रेश होणार आहे आणि तयार होणार आहे दाखवते. हो गाईज आता मी पूर्णपणे तयार झालेले आहे. मी साडी घातले सुंदर अशी आणि माझ्या बहिणीने सुद्धा साडी घातली. 1 मिनिट थांबा मी दाखवते तिला. आम्ही दोघींनी खूप सुंदर अशी साडी घातली आणि आता आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये जातोय दर्शन करायला. त्याच्या आधी नाश्ता करणार आहे कारण खूप भूक लागले. खूप म्हणजे रात्रीपासून आम्ही काही खाल्लं नाही. रात्रीच खाल्लं जे काय खाल्लं ते, बाकी सकाळी काहीच खाल्लं नाही. तर सगळ्यांची तयारी चालू आहे आणि इथे जवळपासच मंदिर आहे तर आम्ही तिथे जाणार आहे. आता तिथे जाऊन मग मला भेटते मी डायरेक्ट. आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी बहीण पण कशी दिसते तीही सांगा. घे आता फोटो काढण्यासाठी आम्ही खास खाली आलो. इथून घे इथून 1 सेकंड साडी माझी इथून. गाईज आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलोय पण जेवण अजून आलं नाही आणि सर्विस एवढी काही खास नाही. पूर्ण दूर झालाय आणि आम्हाला खूप वेळ झालाय दर्शन करायला. 2 वाजले दुपारचे. थोड्या वेळ गाईज आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला. आता आम्ही ओंकारेश्वर टेम्पलच्या बाहेरच आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि आता इथे गर्दी वगैरे बघून त्याच्यासाठी प्रसादी वगैरे घेऊन आता आम्ही आतमध्ये जातोय. आणि कसं वाटतंय तुला? मला तर मजा येते. खूप सुंदर वाटतंय. मंदिर खूप सुंदर आहे. पूर्ण जुन्या काळातलं जसं आहे तसंच बंद ठेवलंय त्यांनी. ही फक्त अशीच करते फक्त असं असतं काही लोकांचं. मी ते ब्लॉगमध्ये पुढे जातो ते असं ना असं फोटो चॅनलवर टाक 24 तास. हे आमचे कॉमेडी स्टार आहेत. चला काका बोला काहीतरी बोला. ते बघा काका वाटतं तिकडून आहे. गाईज आता आम्ही मंदिरात दर्शन करण्यासाठी आतमध्ये जातोय तर बघूया किती गर्दी आहे आणि काय आहे ते. गाईज आता आम्ही आलोय मामलेश्वर मंदिराच्या इथे. बरोबर ना? असं काहीतरी नाव आहे ममलेश्वर मंदिर. तर अजून आम्ही ओंकारेश्वर मंदिराच्या इथे गेलो नाही. मला वाटलं आधी ओंकारेश्वर मंदिर आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं पण नाही, मामलेश्वर मंदिर आहे. तर आधी आपण इथे दर्शन करणार आहे आणि मग आपण तिथे जाणार आहे. तर या. आणि इथे खूप गर्दी आहे. मी दाखवते तुम्हाला गर्दी. 1 मिनिट. गाईज आता आम्ही आतमध्ये एंट्री मारतोय मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये फोन वगैरे अलाउड नाही. तर मग मी मंदिरातून बाहेर आल्यानंतर डायरेक्ट भेटू आपण. चलो गाईज थोडी देर में मिलते हैं. आमचं ममलेश्वरचं दर्शन करून झालंय आणि आता आपण आम्ही जातोय ज्योतिर्लिंगला ओंकारेश्वरला. तिकडे दर्शन करणार आहे. इकडचं दर्शन झालंय लवकर. थोडी गर्दी होती पण ठीक आहे. आम्ही पटापट दर्शन केलं आणि निघालोय आता इथून. आउटफिट कसं करा आता आम्ही डायरेक्ट ओंकारेश्वरला जाणार आहे. खरं तर आम्हाला खूप वेळ झालाय पण ठीक आहे कारण आम्हाला याच्यानंतर उज्जैनला जायचं आहे. उज्जैनला भस्म आरतीला लाईन लावायची आहे. पण ठीक आहे. त्याच्यात 5-6 तास लागणार आहे. 5-6 तास आता आम्हाला इथून उज्जैनवरून जायला. वाव जायचं होतं आपल्याला. 1 नंबर. वाव. 1 सेकंड गाईज तुम्हाला पण दाखवते. गाईज हे बघा हे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि हे बोटीने असं जाऊ शकतो आपण.
तर गाईज तुम्ही मंदिर बघितलंय, खूप सुंदर आहे. खरं तर आम्हाला बोटीने जायचंय, पण बघूया बोटीने आता बोट अजून चालू झालंय का नाही. नाही ते काय बोटीने जातात ते बघ, नाही बंद ते बघ ना कोपऱ्यावर. अरे चालू नाही बोलते तरी सगळ्या बोटी लागले तिथे. बोटी आजच बंद ठेवल्या नाही तर आम्हाला बोटीने जायची खूप इच्छा होती. आणि इथे एवढी लाईन आहे, इथूनच लाईन दिसते पूर्ण. ही खूप लाईन आहे, म्हणजे मला वाटतं 5-6 तास या लाईन मध्ये जाते. हा बघ ना कुठून लाईन आहे, खूप मोठी. आपण चुकलो काय? इकडे कुठे जातो आपण? लोकांची लाईन आहे तिकडून आहे. हा ना, तिकडून जातात लोक, आपण इकडून कुठून जातोय. पण ती बाई बोलली गाईज हे सगळे जण आमच्या सोबत आहेत. लाल काका आता आपण कुठे जाणार आहे? ओंकारेश्वर मंदिर मध्ये चाललोय. पण तिथे खूप गर्दी दिसते. कारण ते असं फ्लावर मिळालं आपण आणि गर्दी दिसते काय? गर्दी दिसते तिकडून, ते सांगते. साधारणतः 3 किलोमीटरची लाईन आहे, इकडली 2 किलोमीटरची लाईन आहे. अच्छा, मग किती वेळ लागेल दर्शन करून व्हायला? मग आपण उज्जैनला किती वाजेपर्यंत पोहोचू? रात्री 10-10:30. बापरे. गाईज आता आम्ही जातोय ओंकारेश्वर मंदिर मध्ये. आणि ते खूपच सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूला व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे. मस्त नदी आहे, नर्मदा नदी आहे ही. खूप सुंदर वाटतं इथे. फक्त एवढंच की आम्हाला बोटीतून जायचं होतं, तर बोटीतून जायचा चान्स नाही भेटत आहे. पण बघा किती सुंदर आहे. सुंदर अशा प्रकारे आता आम्ही जातो मंदिरामध्ये. खूप वेळ लागणार आहे, पण देवासाठी आलोय आम्ही, ते तेवढा वेळ काढून आलोय. बापरे. कुठे मस्त आहे ना आतून. थंडी वाजायला लागले इकडे, थंडी वाजायला लागले. हे शॉपिंग साठी मस्त आहे. थँक्यू. आता इथे खूप गर्दी आहे. धक्का बुक्की नाही गाईज इथे खूप गर्दी आहे. दर्शन झाल्यानंतर आपण डायरेक्ट भेटू. समझ रहे क्या? अरे इधर बहुत धक्का बुक्की हो रहा है. रुको गाईज, गर्दी दिखाती. तिथे खूप गर्दी आहे, बघताय का तुम्ही आम्ही कसे बोलतोय. हे बघा पूर्ण धक्काबुक्की, खूप धक्काबुक्की चालू आहे आणि एवढी गर्दी झाली आहे की विचारू नका. मम्मीकडे जायचं. मारी पारी जाऊंगा राज. उसको बोलने की कैसे बोला जाता है, वो मत सिखा. ये गलत बात कर रहा है तू, गलत बात कर रहा है, गलत बात कर रहा है तू. फिर हम भी समझा रहे ना, उसको समझा रहे ना. 4 तास आम्ही पूर्ण लाईन मध्ये होतो. 4 तासानंतर आम्हाला दर्शन भेटलंय आणि आता दर्शन करून आलोय, फ्रेश वगैरे झालोय. आता आम्ही निघतोय उज्जैनला जायला. सगळी तयारी वगैरे झाली, लगेच निघतोय आम्ही कारण खूप घाई झाली आम्हाला. आधीच खूप लेट झालाय. रात्रीचे किती वाजले? 9:15 झालेत. आम्हाला 9:15ला तिथे पोहोचायचं होतं, पण आता खूप वेळ होणार आहे पोहोचायला. तरी पण ट्राय करतो लवकर पोहोचायचं. तर या बघूया कधी पोहोचतोय आपण. सो गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करते. पार्ट 1 मध्ये मी पूर्ण ओंकारेश्वरचं दाखवलंय. ओंकारेश्वर मध्ये मी कुठे कुठे फिरले. ब्लॉग पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सेकंड पार्ट बघायला विसरू नका. बाय गाईज. पण झालं तरी मी येणार व्लॉग मध्ये.